नाशिक जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमींच्या वतीने मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत सरकारचा निषेध युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयेश पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। त्या प्रसंगी युवक काँग्रेसच्या वतीने सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून सर्व नागरिकांना शपथ देण्यात आली व त्यानंतर पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या घटनेबाबत तेथे भ्रष्ट व निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। शिवछत्रपतींचा पुतळा कोसळण्याचे अपयश हे या महागळती सरकारचे अपयश आहे। असे असतानाही अपयश शौर्याचा इतिहास असणाऱ्या नौदलाच्या माती मारण्याचे पाप हे राज्य सरकार करत आहे। प्रत्यक्षात पुतळा उभारण्यावेळी राज्य सरकारचे कला संचालनालय काय करत होते, ठाण्यातील आपटे नावाचा अनुभव नसलेला शिल्पकार नौदलाला या सरकारने दिला म्हणून या सरकारचा कडाडून विरोध नाशिक जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला। त्या प्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे, ज्येष्ठ नेते शाहू महाराज खैरे, ज्येष्ठ नेते सुरेश मारू, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद अण्णा लबडे, पंकज सोनवणे, देवेन मारू, नितीन रोटे पाटील, प्रफुल्ल वाघ, प्रशांत गांगुर्डे, प्रवीण काटे, शिवप्रेमी अनिल आयरे, मीडिया जिल्हाध्यक्ष देवेन मारू, युवक प्रवक्ते महेश तेवरे, शिवप्रेमी निलेश गायकवाड, शिवप्रेमी विक्रम गायधनी, शिवप्रेमी निलेश ठुवे, सागर पिंपळके, रामेश्वर भोये, रवींद्र गावित, जयवंत चौधरी, चेतन बंगाळ, अण्णा मोरे, सोमनाथ मोहिते, संजय विभूते आदी उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक।